tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. कव्हर मध्ये निष्णात फटके मारणारा अतिश सुरेख चेंडू टाकला अगदी ऑफ स्टंपचा सुशील दोषी असते म्हटले असते की बघूया बरोबर साधण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे एसएससी चिंचवली संघाला. सुरेख फटका लगावला चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक रुपेश मात्र या ठिकाणी निश्चितच ज्यांच्यापर्यंत आमच्या नजरा पोहोचतायत त्यांच्या वतीनं पप्पूजी सावंत यांचं सुद्धा. अक्षय भगतचा पुढचा चेंडू अतिश पुढे जाऊन मारतोय. मोठी विकेट अक्षय भगतच्या नावावरती कोरली जाते. द्वितीय फेरीतील पहिली त्यांचं सहर्ष स्वागत करूया आपण या मंचावरती. त्याचबरोबर आताच आपण पाहिलं की सन्माननीय दुसरी विकेट मिनार भगत चेंडू खाली बाद होतोय तो खेळाडू. या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय दशरथजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण की 2 वर्षापूर्वीचा अचूक टप्पा टाकणारा अक्षय भगत हरवला परंतु तो आज या मैदानावरती पुनश्च सापडेल का. तिसरी विकेट हवेत चेंडू मिनार भगतच्या हाताखाली आणि तिसरी विकेट कमावता येतो. मात्र पहिल्या षटकामध्ये अक्षय भगत आता मात्र खऱ्या अर्थानं कंबर तोडले आणि विकेट हॅट्रिक कमावले. ती या चतुर्थ दिवसातील पहिली अक्षय दुधारी दडपण आहे सध्या फलंदाजांवरती. अक्षय भगतचा पुढचा चेंडू आडवा बॅट मारला. क्षेत्ररक्षक मयूर चेंडू खाली ट्राय करतात कुणाल परंतु कुणाची अपयश थोडासा अपयश. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला दणदणीत षटकार पटेल मेन अंपायरच्या भूमिकेत. सनी भगत गोलंदाजी मार्कवरती सज्ज काय जाना बाहेर सुरेख फटका बॉलच्या डोक्यावरून दिमाग चालवला बुद्धी वापरली फक्त चेंडूला दिशा दिली. आणखी एक खडखडीत चौकार आपल्या घरेलू मैदानावरचा. सनीचा पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली. शॉट षटकांमध्ये क्षेत्ररक्षक कुमार मात्र चुकला आणि चौकार मात्र मिळतोय तो. दुसरा बॅक टू बॅक चौकार मात्र मिळतोय तो भगवान या फलंदाजाला. जो निश्चितच अगदी छोटे छोटे खेळाडू चिंचवली संघाकडून पाहायला भेटतात. सनीचा पुढचा चेंडू आता मात्र बॅकफूट पॉइंटला मारण्याच्या नादात निर्धाव चेंडूची सांगता झाली. चकला थोडा भगवान आतापर्यंत 2 चौकार लगावले. आता मात्र चुकी केली. भगवानचा जो ग्रीन झोन ओळखला जातो ऑफ साइड ती सोडून मात्र लेग साइडच्या दिशेनं खूप मोठं भाग्य आहे खऱ्या अर्थानं. आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न करतोय केदार भगतचं चांगलं कलेक्शन मात्र गोटीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र धोका समोर शकतो. यावेळी मात्र केदार भगत चुकला नाही आणि बाद झाला. ज्याने षटकार लगावला होता तो रवींद्र मात्र बाद. या धावसंख्येवरती एकच चेंडू खेळलाय त्यामध्ये सुद्धा एक चांगला षटकार लगावलाय रवींद्रनं. सनीचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न सुरेख झेल टिपलाय. आता मात्र गडी बाद झालाय. आज आमच्यावर जामचा कुशल पण तिसऱ्या षटक प्रगती वातावरण जबरदस्त चेंडू टाकला. आशाभूत नजरेने चेंडूकडे 7 धावा देऊन 3 चेंडू मात्र 3 विकेट मात्र घेतल्या. जबरदस्त फटका चिंचवली संघाला 4 धावांसाठी आणि 4 धावांच्या बरोबर संदेश करते आम्हाला माहिती पुरवत आहे. जबरदस्त पुन्हा एकदा चेंडू टाकला. पंचाकडे 5 धाव भेटले. आजकाल पुढे बघायला गेलं फुटबॉल कट जाम मारतात जबरदस्त आणि 1 धावा झाली. 1 धावाच्या बरोबर धावफलक बदलला. 10 धावा लागल्या त्या 22च्या रूपात 20 धावा आणि हा षटक झाल्यावर लगेच पाणी घेऊन जायचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न हुकला. 3 धाव 1 धाव मिळाली आणि 1 धावाच्या मध्ये धावफलक बदलला. 10 धावा लागल्या त्या 22 धावा आणि 2 षटकांचा पण एकही चेंडू सोडला नाहीये. जबरदस्त फटका चेंडू जातोय बॅकपॉट पॉइंट मध्ये. चेंडू उचलला फेकणार तत्पूर्वी टुर्नामेंट असं सगळे सोमड्या तेव्हा हातीसाठी सामने झाले नाही ना क्रिकेट वरती नर्वस होता. पण हा चेंडू अंतिम चेंडू जातोय टीम शिवल्या क्षेत्रामध्ये. जेल मात्र सुटत्या एक मोठा मासा गाळा लागता सुटला पण 2 धावा सहज पूर्ण झाल्या. 2 धावाच्या बरोबरीने संदेश कट्टे आम्हाला माहिती करून धावा लागल्या त्या नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जबरदस्त चेंडू घातला. शेवटच्या चेंडू विसावला. त्याच उद्देश
विशेष आणि परत एकदा चिंचोली संघ या टुर्नामेंट मध्ये हवी होणार यात कोणती शंका नाही. पण तेवढं ताकदीचा चेंडू टाकला. जिग्नेश पटेल आमच्याकडे वळतात. जाणार हे सांगणं कठीण आहे कारण की उज्ज्वल रूप विकेटने धारण केलं. जबरदस्त एकडा पटका चेंडू सीमेरेषेच्या बाहेर कणकणीत षटकार. कोसळी संघ त्यांचा होता. अशा वेळेस इशाऱ्याने मी तर म्हणाला ती लढाई पण होते. इशाऱ्यामध्ये पण लढाई होत्या आणि त्यामुळे कोरट मराठी म्हणायला गेलो की दणकट आहे. पंच बातचीत करतात आणि त्या इशाऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने गणेश कदमच जिंकले कारण की त्यांचा मूड गेला होता. तेव्हा 2 षटकार बसले तेव्हा त्यांचा मूड आला आणि पलंग 200 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं शुक्रवारी समीर. आणि अशा वेळेस पलंग मार्गवर पंच अशा भूत नजरेकडे बघत बसल्या. निवृत्ती पागडे आपण होऊ शकतो आणि परत भेट केली तर मी मराठी या संघाने शिवशक्ती बघायला गेलो तर जबरदस्त फटका केलाय. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला. चेंडू उचलला पेटला तोपर्यंत जबरदस्त चेंडू टाकला आणि एक धाव मिळणार. एक धावाच्या बरोबर संदेश पॉवर प्ले षटक 24 चेंडू 34 धावा. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केला होता. सावध पवित्र दाखवला तो मिनार भगतनं परंतु निर्धाव चेंडूची सांगता. मिनार भगत हलक्या हातानं खेळतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडू अडवला जातोय. एक धाव निश्चितच धाव गणित एकही षटकांची खेळवावी लागते. मनोज रसालनं टाकलेला हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू केदार भगतला मात्र काहीच समजलं नाही. अचानक उसळी घेतली. 33 धाव संख्येची गरज. सुरेश फटका लॉंगॉफच्या डोक्यावर मारला परंतु चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड ऑफ क्षेत्ररक्षक. पहिलं विकेटचं पतन केदार भगतच्या. आता मात्र चेंडू हवे. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव निश्चितच कमावले. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. त्या जबाबदारीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. तो वाईट इन्कम टॅक्स विभागाचा जसा ताफा येतो तसा. अक्षय भगत आडव्या बॅटनं ग्राउंड लेवलचा फटका कारपट पद्धतीने खेळला. गॅपमध्ये ढकलला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुका करतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 27 धावांची गरज. मिनार भगत हलक्या हाताने चेंडू लगावतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मनोज रसाल चेंडू खाली. स्लोर पद्धतीने हा गेम चालू आहे. कासवत आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला परंतु अक्षय भगत चांगले चेंडू टाकले जात आहेत. हा स्लोअर पद्धतीचा पुन्हा चेंडू परंतु तितकाच चांगला फटका पाहायला मिळाला अक्षय भगत याच्याकडून. दुसऱ्या धावेचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. एक धाव मिळते. एका धावे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी नक्की कसा खेळ झाला. आता मात्र गोलंदाज चुकतोय. दिशेपासून भरकटतोय. एक धाव निश्चितच शिवशक्ती काढावं संघाला. सुरेख फटका शानदार फटका गॅपमध्ये ढकललेला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आणि हवेत फटका आणि त्याचा तोंडा मात्र झाला. यशस्वी चिंचवली संघाला. सुरेख क्षेत्ररक्षण चांगली झेल लॉंग ऑफ क्षेत्रात. अत्यंत हुशार निष्णात आणि निपुण पटाईत असलेला हा खेळाडू हलक्या हाताने खेळतोय. गॅपमध्ये ढकललेला हा चेंडू. पहिल्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षय भगत पोहोचणार का आणि दुसरी धाव यशस्वीरित्या संपूर्ण. धोक्याची घंटा वाजवली. 20 मिनिटं तिने कंप्लेंट गरजेचं आहे. कोणताच बाजू कोणाचाच आहे. चेंडूला दोन्ही संघ ताकदीचे. तोच साधे संघ तिथे म्हणाला जबरदस्त पोस्टा मिळते म्हणाला. त्यांनी 10 मध्ये ट्रॉफी घेतल्यात. अशा वेळेस दगडतो. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू लॉकरमध्ये चेंडू टाकला. चेंडू जातोय लॉकन पण त्याला शक्तीला सडीने त्याला प्रहार बघायला मिळाला. पुलटा चेंडू चेंडूला खायचं होता पण चेंडू मेहनत केल्या. डाळ अडकवलाय. एक डाव पाहिजे. जबरदस्त प्रहार चिंचवली संघ या सामन्यामध्ये जिंकला. चिंचवली संघाचा आपण